देशात मुस्लिमांविरोधातील भेदभाव वाढतोय, ओवैसींचा आरोप। देशभक्तीचे प्रमाणपत्र आम्ही का द्यायचे, ओवैसींचा सवाल। लाल किल्ला स्फोटावर ओवैसींची प्रतिक्रिया, म्हणाले देशाचा शत्रू आमचा शत्रू। माजी सीजेआय गवईंवर बूटफेक प्रकरणावर ओवैसींची संतप्त प्रतिक्रिया। देशातील मुस्लिमांविरुद्ध भेदभाव वाढत असल्याचा दावा AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी केलाय। रविवारी त्यांनी आयोजित सभेत अयोध्या प्रकरणापासून ते अलीकडील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटापर्यंतच्या घटनांचा उल्लेख करत सरकार आणि यंत्रणेवर गंभीर आरोप केले आहेत। ओवैसी यांनी दावा केलाय की माजी सरन्यायाधीश BR गवई यांच्यावर बूट फेकणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई झाली नाही, कारण तो बहुसंख्याक समाजातील होता। सभेत बोलताना ओवैसींनी माजी सरन्यायाधीश BR गवई यांच्यावर झालेल्या बूट फेकण्याच्या घटनेचा उल्लेख केला आणि कारवाईतील ढिलाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। त्यांनी म्हटले की अयोध्या निर्णय आमच्या विरोधात होता, तरीही कोणत्याही मुस्लिमाने न्यायालयात बूट फेकला नाही, पण बहुसंख्याक समाजातील व्यक्तीने बूट फेकला तेव्हा कठोर कारवाई झाली नाही। ओवैसी पुढे म्हणाले, मुस्लिमांवर देशभक्तीची कसोटी लादली जाते आणि सतत लक्ष केलं जातं। मुस्लिमांनी नेहमी देशावर प्रेम केलंय आणि करत राहतील। मुसलमानांना दाबले तर देश कमजोर होईल असा दावा देखील त्यांनी केलाय। अलीकडील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्ब स्फोटाचा उल्लेख करत त्यांनी म्हटलंय की अशा दहशतवादी घटनांची तीव्र निंदा केली पाहिजे। देशाचा शत्रू हा आमचा शत्रू आहे, असंही ते म्हणाले आहे। समाजात विष पेरणाऱ्यांवर त्यांनी टीका केली आणि संदेश दिलाय की जे लोक मुस्लिमांना दुय्यम दर्जाचे नागरिक बनवू इच्छित आहेत त्यांनी हे लक्षात ठेवावे, तुम्ही संपाल, आम्ही संपणार नाही। तुम्ही एक मशीद शहीद कराल, पण आम्ही लाखो मशिदी बांधू। आम्ही लोकशाहीच्या चौकटीत लढा सुरू ठेवू, असंही ओवैसी म्हणाले आहेत। ओवैसींच्या या वक्तव्यांमुळे पुन्हा एकदा धार्मिक भेदभाव, सुरक्षा आणि सामाजिक सलोखा या प्रश्नांवर चर्चेला उधाण आलंय। त्यांच्या दाव्याला किती वजन आहे आणि सर्वसामान्यांवर त्याचा काय परिणाम होतो हे पुढच्या घडामोडींवरून स्पष्ट होईलच। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।